ॲक्टिव्हेट जिमच्या वतीनं यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त लेझिमचा जोरदार सराव करण्यात येत आहे। ॲक्टिव्हेट जिमच्या वतीनं मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। या निमित्तानं गणरायाच्या आगमनाप्रित्यर्थ बहारदार आणि दमदार लेझिमचं सादरीकरण करण्यात येतं। या पार्श्वभूमीवर लेझिमचा सराव जोरात सुरू असून यामध्ये पुरुषांसह महिलांचा देखील सहभाग आहे। दरम्यान उत्सवाध्यक्ष ॲडव्होकेट शंकर नरोटे आणि ॲक्टिव्हेट जिमचे संचालक शशिकांत अक्कलवाडे यांनी लेझिमच्या ताफ्यात 1000 जणांचा समावेश राहणार असून गणरायाच्या आगमनाला सर्वात मोठा सेटअप उभा करणार असल्याचं सांगितलं। गेले 6 वर्ष झाला आपण हे गणेशोत्सव साजरा करतो इथं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणाकडूनही 1 रुपयाचा वर्गणी घेत नाही। ॲक्टिव्हेट जिमतर्फेच हा सगळा म्हणजे खर्च असतो। त्याच्यानंतर इथं कोणालाही एंट्री आहे, असं नाही की हे ॲक्टिव्हेटच्या मेंबरसाठीच असेल। इथं प्रत्येक व्यक्तींना आपण इथं एंट्री देतो। त्याच्यानंतर आपल्याकडे महिलांचा ताफा असतो कमीत कमी एक 200-250 लोकांचा आणि पुरुषांचा ताफा एक 400-500 लोकांचा असतो। असा 1000 लोकांचे कपडे आपण दरवर्षी शिवून, आता यावर्षीचा नवीन सरप्राईज सोलापूरकरांसाठी असेल की आम्ही 27 तारखेला कुठलाही रोड शो न करता या इथे सगळ्यात मोठा सेटअप जे आजपर्यंत महाराष्ट्रात कोणीही केला नसेल असला सेटअप आपण इथं उभा करून गणपती उत्सव साजरा करतो आहे। तर नक्की सोलापूरकरांच्या सर्व लोकांना मी नम्रतेने आवाहन करतो की सगळ्यांनी हजारो लोकसंख्येने उपस्थितीत राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, कारण गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचे आहेत, कोणाचे एकाचे नाही आहेत। दरवर्षीप्रमाणे आपले सोलापुरातील ॲक्टिव्हेट जिमचे संस्थापक आमचे मोठे बंधू शशिकांतजी अक्कलवाडी हे दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात। तरी 27 ऑगस्टला 27/8/2025 रोजी गणरायाच्या आगमना दिवशी आपण भव्य मिरवणूक काढतो, लेझिम खेळतो। तरी सर्व बंधू आणि बहिणींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं ही नम्र विनंती करतो। बाकीच्या मंडळांपेक्षा वेगळं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर 3 गोष्टी आहेत या मंडळाच्या। पहिली गोष्ट म्हटलं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे वर्गणीचा प्रकार नाहीच आहे। जो काय खर्च आहे तो एकूण एक सर स्वतः करतात पूर्ण खर्च। दुसरी गोष्ट सांगायची झाली तर यामध्ये सरांनी यामध्ये लेझिममध्ये एक वेगळा ग्लॅमर स्वरूप सोलापूरमध्ये इथं दिलेला आहे। तो त्याच्यामध्ये खास करून सांगण्यासारखं आहे की त्यांनी ॲड केलेला जो म्युझिक आहे तो इतरत्र कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही। आणि तिसरी गोष्ट म्हटलं तर इथे या मंडळामध्ये महिलांचा सहभाग हा प्रामुख्याने जास्त असतो इथे। ही गोष्ट बाकीच्या मंडळांपेक्षा सांगायची तर ह्या 3 गोष्टी या मंडळाच्या वेगळ्या आहेत।